नमस्कार मित्र मैत्रिणींनो. तर बघा, आज माझं चाललंय ज्वारीचं दळण. तर म्हणलं ज्वारीचं दळण करता करता आपण गप्पा मारूया. तर बघा, ह्या ज्वारीला वर्ष झालं घेऊन, आता संपत आली, शेवटचं दळण राहिलंय. तर गावाकडून आणली होती 18 रुपये किलोनी, आणि आता इथंच ही ज्वारी घ्यायला गेलं तर 40 आणि 50 रुपये किलो आहे. त्याच्यामुळं मग आम्ही गावाकडून ज्वारी गहू आणतो. आता ह्यावेळेस काही नाही घेतले आम्ही ज्वारी गहू, ह्यावेळेस राहिलं घ्यायचं. जरा पैशाची पण अडचण होती ना, आपलं होतं जरा मागं कामं वगैरे, त्याच्यामुळं काही ह्यावेळेस ज्वारी घेतली नाही. आता ही संपली, शेवटचं दळण आहे ही ज्वारीचं. तर तुम्ही कसे आहेत, बरे आहेत का? आम्ही पण बरे बघा सगळे. काल होतं भावाच्या पोराचं बांगड्याचा कार्यक्रम, मग बांगड्याला गेलतो तिकडं आम्ही काल. काय झालं, हे मांजर आमची सारखी इकडून तिकडं चालूच असते बघा. जरा आवाज आला की व्याक करती आणि पळती या. म्हणलं लय दिवस झाला आपला ब्लॉग आला नाही, म्हणलं आज आपला ब्लॉग काढावा एखादा तेवढाच. खूप टाईम लागतो व्ह्यूज यायला, ही वेळ पण जातो. म्हणजे किती उशीर, एक व्हिडिओ करायचा म्हणलं तरी 1 दिवस पूर्ण लागतो एडिट करायला, नंतर विचार करायला. आपले साधे साधे व्हिडिओ जरी म्हणलं तरी, माझे व्हिडिओ काही साधेच असतात, मला काही एवढं जमत नाही. मी एडिट वगैरे पुरी कामावून आल्यावर करते पोरगी माझी. टाईम नसतोय तिला पण, ती पण जॉबला जाते, त्याच्यामुळं मग तिला पण टाईम नसतो व्हिडिओ वगैरे करायला, नाही का. असं पण करू लागते. आपलं गरीब परिस्थितीतून लेकरं शिकलेली आहे की आता जॉब वगैरे करतात. म्हणलं घरी बसल्या बसल्या आपल्याला पण एवढंच काय ना काय झालं तर झालं. माणूस पैशासाठी कोणत्या पण गोष्टी करतोय, करमणूक म्हणा, टाईम म्हणा, ह्यासाठी करतोय. आता एवढी 1-2, मला वाटतं एक 10 किलो ज्वारी असेल ही. आमच्या घरात ना भाकरीच खूप लागतात. तुमच्या इकडं सगळ्याला भाकरी लागतात, फक्त पुरीला चपाती लागते बघा, बारकीला नाही तर सगळे भाकरी खातात. सगळ्याला म्हणजे प्रत्येकाच्या आवडी-निवडी असतातच. आणि आताची लेकरं म्हणलं तर फक्त चपाती खातात, भाकरीला कोणी बघत नाही असे. आणि आमच्या लेकरावर नाहीत भाकरी खायच्या, सगळे खातात. आणि आम्हाला तर काही पहिल्यापासून भाकर भाजी, कोणती का भाजी असा ना, पण भाकर पाहिजे. सुकी भाजी असो, पातळ भाजी असो, भाकर लागते. चाललंय दळण पाणी. गावाकडं पाऊस नाही, इकडं मरणाचा पाऊस पडायला लागला. गावाकडं बघितलं ना, पाऊसच नाही. तुमच्या गावाला पाऊस आहे का? आमच्या गावाकडं तर अजिबातच पाऊस नाही. सगळे शेती वगैरे सगळे असेच पडून वाळून गेले, जे पेरण्या झाल्या नाही ना अजून तरी. आणि पुण्याला केवढा पाऊस पडला, 4-5 दिवस पाऊस नाही पाऊस नाही म्हणता म्हणता धो पाऊस पडला. अख्ख्या नद्या नाल्या कितीतरी वाहून गेल्या. हा, दे टाकून, आवरून घेतलं सगळं. आज पोराचं केळवण आहे, भावाच्या पोराचं. हां, भावाच्या पोराचं केळवण आहे. तर पोरगी म्हणते मी आवरून घेते, जरा थोडं सजवायला वगैरे, नाही का. मग त्यासाठी स्वयंपाकी करायचा आहे, संध्याकाळी येणार आहे तो. त्यासाठी शर्ट पण आणले. 17 तारखेला लग्न आहे, लातूरची पोरगी केली आहे. मग आता लग्नाला जायचं आहे लातूरला आम्हाला. बघू आता कसं जमतं, रेल्वेने म्हणा कसं म्हणा. बसला तर तिकीट बघताव ना कितकाले तिकीट आहे ती. एसटीनं आपल्याला जमत नाही, आणि यशाने जायचं म्हणलं तर 1800 रुपये तिकीट आहे लातूरला जायला. मग आता बघू कसं ठरतंय, गाडी करतोय भाऊ का काय करतोय, त्याच्यावरती आपलं जाण्याचं ठरतंय. या कसं जायचं कसं नाही. बऱ्याच दिवसांनी गेलते भावाकडे, पण वडिलाचं वर्षाला झालं.
तसं जवळजवळ मला वाटतं एक 5-6 महिन्यांनी गेले. डिसेंबर महिन्यामध्ये वरचारा झालं. आता हा जुलै महिना म्हणलं तरी 5-7 महिने होऊन गेलं. तसं गेलंच नव्हतं तिकडं. प्रत्येकजण आपल्या आपल्या संसारात अडकलंय. कुठे जायला ह्याला त्याला टाईम भेटतो नाही भेटत. प्रत्येकाच्या मागं कामं, लेकरं, लग्न कार्याच्या निमित्तानंच एकमेकाला भेटणं होतंय. हां टाक दिवायला नाही ते नको टाकू. तर चला व्हिडिओ लय मोठा व्हायला लागला. बोलायला की बोलतच राहतंय माणूस. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ज्वारीचं दळण आणल्यावर सांगते पीठ कसं आलंय, भाकरी करून दाखवते. तर चला बाय. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईबर करा. बाय.